राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। राज्यभरातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्याचं काम देखील चालू करण्यामध्ये आलेलं आहे। आता जर तुम्ही देखील महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची तारीख आणि वार देखील पूर्णपणे जाहीर करण्यामध्ये आलेलं आहे। आता या तारखेला देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता पूर्णपणे देखील प्राप्त त्यांना देखील होणार आहे। तर चला ती तारीख आणि वार पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ, जेणेकरून तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे मिटून जाईल। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाचीच बातमी देखील ही ठरणार असून आता खूप दिवसाची देखील शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे। कारण की आता शेतकरी देखील 1 ते 2 महिने देखील असा झालेला आहे की पूर्णपणे शेतकरी प्रतीक्षा करत होते नमोच्या 8व्या हप्त्याची। नमोचा 8वा हप्ता केव्हा येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये होता। आता ह्याच प्रश्न देखील तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सुटणार आहे। आता राज्यभरातील शेतकऱ्यांना देखील चिंता करायची गरज राहिली नसून नमोचा 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही, तो मिळणार देखील तुम्हाला आणखीन देखील तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे। नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील शेतकऱ्यांची संपलेली नाही, त्यामुळे तुम्ही पण जर नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमची देखील प्रतीक्षा आणखीन लांबलेली आहे। पण आता तुम्हाला देखील राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही। त्यानंतर देखील तुम्हाला देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली। पीएम किसान योजनेचा जो हप्ता होता तो हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली, वार देखील पूर्णपणे जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। सविस्तरपणे आपण तारीखवार कोणत्या दिवशी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहे सविस्तरपणे तो वार बघणार आहोत। त्याचबरोबर देखील वेळ सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे, म्हणजेच की आता इतक्या वाजता या टायमाला देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला मेसेज दिसेल। तो मेसेज देखील तुम्हाला असा असेल की 2000 रुपये देखील क्रेडिट झाले, म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती या टायमाला देखील 2000 रुपये रक्कम देखील जमा होईल। त्यामुळेच तुम्ही समजून चला की ती पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण देखील काही महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार। आता ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर झालेली आहे आणि त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ह्या तारखेला पैसे देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। जिल्हे देखील बघण्याआधी आपण ती तारीख आणि तो वार देखील बघून घेऊ आणि तो टाईम देखील बघून घेऊ, वेळ किती असणार आहे, किती वाजता तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार आहे। सविस्तरपणे ती तारीख, वार आणि वेळ देखील आपण बघूया। तर या ठिकाणी तारीख समोर आलेली आहे 13 मार्च रोजी देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। आता जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुम्ही पण असा प्रश्न करत असाल की नमोचा 8वा हप्ता केव्हा येणार, बऱ्याच दिवसापासून शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते। नमोचा 8वा हप्ता केव्हा येणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये होता। आता नमोचा 8वा हप्ता तर तुम्हाला मिळणार नाही, म्हणजेच की आता याच नमोचा 8वा हप्ता न मिळता आता सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार आणि हा हप्ता कधी मिळणार तो 13 मार्च रोजी, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा हप्ता जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल आणि तुम्ही पण देखील नमोच्या किंवा पीएम किसान योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची जर तुम्ही पण प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमची पण आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो 13 मार्च रोजी देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होईल, पण वार देखील कोणता असणार आहे ते देखील तुम्हाला बघायचं आहे। त्याचबरोबर वेळ, कोणत्या वेळेला देखील तुम्हाला मेसेज येणार, कोणती वेळ देखील ती असणार आहे की ज्या वेळेला देखील तुम्हाला पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती मेसेज येईल आणि तुम्हाला देखील त्या ठिकाणी कळेल की 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेले आहे। सविस्तरपणे ती वार या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे। त्याचबरोबर देखील टाईम देखील या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजेच की याच टायमाला देखील तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील प्राप्त होणार आहे। तो टाईम म्हणजे सायंकाळचे 5 देखील वाजताच तुमच्या बँकेच्या खात्यावरून तुम्हाला देखील एक मेसेज येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते देखील या ठिकाणी मेन्शन राहील 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती क्रेडिट झालेले आहे, म्हणजेच की तुमच्या खात्यामध्ये देखील 13 मार्च रोजी आणि 5 वाजता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे नव्हे तर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील पैसे प्राप्त होणार आहे। आता काही शेतकऱ्यांचा देखील असा प्रश्न आहे की नमोचा 8वा हप्ता केव्हा मिळणार, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाल्याच्या नंतर देखील 4 ते 5 दिवसात
दिवसानंतर देखील तुम्हाला नमोचा 8वा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा दिसणार आहे. तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता पडणार आहे 13 मार्च रोजी 5 वाजता देखील कोणकोणत्या शेतकऱ्यांना मेसेज येणार, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मेसेज येणार आहे, सविस्तरपणे आपण देखील जिल्हे जाणून घेऊ. पहिला महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरलेला असाल, जालना जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील एक मोठा दिलासाच मिळालेला आहे, कारण की आता जालना जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही. जालना जिल्ह्यातील जर तुम्ही पण शेतकरी असाल, तर तुम्हाला पण PM किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 5 वाजता देखील जमा दिसणार आहे. समोरचा बीड जिल्हा. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यामधील पात्र शेतकरी ठरलेले शेतकरी असाल, बीड जिल्हा देखील तुमचा असेल, तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील काळजी करायची गरज देखील राहणार नाही, कारण की आता त्यांना देखील हा हप्ता मिळणार आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरलेले असाल आणि किंवा तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळालेला आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरलेले शेतकरी असाल, वर्धा जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही पण राहत असाल, तर तुम्ही पण आता चिंता करू नका. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्ह्याच्या नंतरचा संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधील पात्र शेतकरी असाल, तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज राहिली नाही. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील 2000 रुपये 13 मार्च रोजी देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे तुम्ही पण आता संभाजीनगरचे शेतकरी असाल, तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पूर्णपणे नमोचा 8वा हप्ता तर देखील 8 ते 10 दिवसानंतर मिळणार. त्या अगोदर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. बुलढाणा जिल्हा. जर आता तुम्ही पण बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरलेले असाल, बुलढाणा जिल्हा जर तुमचा असेल, तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा. समोरचा महत्त्वाचा या ठिकाणी जिल्हा या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी यवतमाळ. जर आता तुम्ही पण यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, तर तुम्ही पण आता चिंता करू नका. हे होते काही महत्त्वाचे जिल्हे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.